नमस्कार मित्रांनो, वेलकम टू स्पर्धा परीक्षा मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणातील आर्टिकल्स हा चॅप्टर समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यापूर्वीही आपण आर्टिकल्स या चॅप्टरवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणातील ए व ॲन ही आर्टिकल्स कशी वापरायची किंवा कुठे वापरायची याबद्दल सविस्तरपणे चर्चा केलेली आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स या चॅप्टरमधील जे काही संकल्पना आहेत किंवा ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पना MCQच्या मार्फतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अगोदर आपण आर्टिकल्सबद्दल बेसिक माहिती पाहूयात। आर्टिकल्सला मराठीमध्ये उपपदे असं म्हटलं जातं। आर्टिकलचे दोन प्रकार आहेत। आर्टिकल्स आहेत तीन, ए, ॲन आणि द, परंतु आर्टिकलचे प्रकार पडतात दोन। पहिला प्रकार आहे इनडेफिनाइट आर्टिकल, त्याला मराठीमध्ये अनिश्चितता दर्शक उपपद असं म्हटलं जातं, ते आहे ए किंवा ॲन। आणि दुसरा प्रकार आहे डेफिनाइट आर्टिकल। डेफिनाइट आर्टिकलला मराठीमध्ये निश्चितता दर्शक उपपद असं म्हटलं जातं। डेफिनाइट आर्टिकल आहे आर्टिकल द। आता आपण प्रत्यक्ष प्रश्नाला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न, हा प्रश्न आपण फक्त इथे पोझिशन ऑफ आर्टिकल्स इन अ सेंटेन्स समजून घेण्यासाठी घेतलेला आहे, म्हणजे वाक्यामध्ये आर्टिकल कुठे येऊ शकतं। पहिलं वाक्य आहे ही इज अ डॉक्टर, म्हणजे साधारणतः आर्टिकल हे आहे, आर्टिकल जे आहे ते नामाच्या पूर्वी येतं। इथे डॉक्टर हे नाम आहे, त्या नामाच्या पूर्वी अ हे आर्टिकल वापरलेलं आहे। दुसरं वाक्य आहे ही इज अ यंग डॉक्टर, यंग हे विशेषण आहे आणि ते नामाच्या अगोदर वापरलेलं आहे, म्हणून आर्टिकल हे त्या विशेषणाच्या अगोदर येणार। आणि पुढचं वाक्य आहे ही इज अ व्हेरी यंग डॉक्टर, नाव आहे डॉक्टर, त्याच्या अगोदर यंग हे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे आणि त्याच्याही अगोदर व्हेरी हे ॲडव्हर्ब क्रियाविशेषण वापरलेलं आहे आणि त्या अगोदर अ वापरलेलं आहे। म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर नाम असेल तर आर्टिकल हे नामाच्या पूर्वी येतं, जर त्या नामाच्या पूर्वी ॲडजेक्टिव्ह विशेषण वापरलं असेल तर आर्टिकल हे त्या विशेषणाच्या पूर्वी येतं, आणि जर एखाद्या वाक्यामध्ये नामाच्या अगोदर विशेषण आणि त्या विशेषणाच्या अगोदर क्रियाविशेषण असेल तर आर्टिकल हे त्या क्रियाविशेषणाच्या पूर्वी वापरलं जातं। म्हणजे आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, ऑल सेंटेन्सेस आर करेक्ट। पुढचा प्रश्न, आय एट डॅश ॲपल येस्टरडे, इथे आपल्याला डॅशच्या ठिकाणी आर्टिकल वापरायचं आहे। ऑप्शन आहेत ए, ॲन, द आणि नो आर्टिकल, तर इथे येईल ॲन। आय एट ॲन ॲपल येस्टरडे। ॲन काय येईल तर ॲपल, इथे जे ॲपल आहे ते ॲपल इनडेफिनाइट नाऊन आहे। इनडेफिनाइट नाऊन म्हणजे अनिश्चितता दर्शक नाम आहे। या ॲपलवरून आपल्याला कुठलाही स्पेसिफिक ॲपलचा बोध होत नाही। माझ्याकडे असा अर्थ होऊ शकतो की माझ्याकडे 10 ॲपल होते, त्यातला कुठला तरी ॲपल एक खाल्ला मी, म्हणजे इथे ॲन वापरलं, म्हणजे इनडेफिनाइट आर्टिकल वापरलं, त्यामधलं ॲन वापरलं। ॲन का वापरलं तर ते नाम आहे ॲपल, त्या ॲपलचा उच्चार जो आहे तो स्वराने होतो, ॲ हा मराठीतला स्वर आहे, अ हा स्वर आहे, त्यामुळे या ॲपलच्या पूर्वी आपण ॲन वापरलं। पुढचा प्रश्न, आय सॉ डॅश एलिफंट अँड डॅश एलिफंट वॉज स्ट्रॉंग, इथे दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि तिथे आपल्याला आर्टिकल्स वापरायचे आहेत। एलिफंट दोन्ही ठिकाणी एलिफंट हे नाव दिलेलं आहे आणि त्यापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे। इथे येईल आय सॉ ॲन एलिफंट अँड द एलिफंट वॉज स्ट्रॉंग। जर एखाद्या नामाचा वाक्यामध्ये पहिल्यांदाच उपयोग होत असेल तर त्याच्यापूर्वी ए किंवा ॲन हे आर्टिकल वापरलं जातं। इथे एलिफंटचा पहिल्यांदाच उपयोग झालेला आहे, त्यामुळे आपण इथे ॲन हे आर्टिकल वापरलं। ॲन का वापरलं तर एलिफंटचा उच्चार स्वराने होतो, म्हणून आपण इथे ॲन वापरलं। आणि ॲन अँड डॅश एलिफंट वॉज स्ट्रॉंग, इथे आपण द वापरलं। द कधी वापरतात, जर आपल्याला आपण ज्या नामाबद्दल बोलतोय ते नामाबद्दल ऑलरेडी वाक्यामध्ये उल्लेख झाला असेल तर त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरलं जातं। म्हणजे हे वाक्य होईल आय सॉ ॲन एलिफंट अँड द एलिफंट वॉज स्ट्रॉंग। पुढचा प्रश्न, इट इज डॅश युनिव्हर्सल ट्रूथ दॅट ॲन अँगर डिस्ट्रॉयज वन्स पीस ऑफ माइंड, इथे युनिव्हर्सल ट्रूथ आणि अँगर ही दोन नावं आपल्याला दिलेली आहेत आणि या दोन नामांच्या किंवा नाउन्सच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे। पहिला आहे युनिव्हर्सल ट्रूथ, यू सुरुवात स्वराने होते परंतु उच्चार मात्र स्वराने होत नाही, उच्चार होतो यू यने, त्यामुळे इथे येणार आर्टिकल अ। इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ दॅट अँगरचा सुरुवातही स्वराने होतो आणि उच्चारही स्वराने होतो, त्यामुळे इथे येणार ॲन। म्हणजे आपलं वाक्य होईल इट इज ॲन युनिव्हर्सल ट्रूथ दॅट ॲन अँगर डिस्ट्रॉयज वन्स पीस ऑफ माइंड। पर्याय होईल उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। या युनिव्हर्सल ट्रूथसारखे बरेच काही दुसरेही नाम आहेत जे कन्फ्युजिंग आहेत, म्हणजे ज्याची सुरुवात स्वराने होते परंतु उच्चार स्वराने होत नाही। अशी उदाहरणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या, तिथे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील।
पुढचा प्रश्न, यू आर डॅश BA ओनली डॅश MA कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. इथे BA आणि MA हे दोन नाम दिलेले आहेत. त्या नावांच्या अगोदर आपल्याला इथे आर्टिकल वापरायचे. यू आर BA इथे ब ने सुरुवात होते, व्यंजनाने सुरुवात होते, त्यामुळे आपण इथे वापरणार. यू आर BA. ओनली यम जरी स्वर नसला, व्यंजन असलं तर यमचा जो उच्चार आहे तो ए ने सुरू होतो किंवा ए ने उच्चार होतो, त्यामुळे या MAच्या अगोदर आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरावं लागतं. म्हणजे आपलं वाक्य होईल, यू आर BA ओनली अँड MA कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ह्या MA सारखेच अजून काय उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ MP ए ने सुरुवात होतो, त्या अगोदर पण ॲन हे आर्टिकल वापरलं जाणार. SP ए ने सुरुवात होतो, तिथे पण आपण ॲन वापरणार. PhD ने सुरुवात होतो, PhD त्याच्या अगोदर ॲन येणार नाही, त्याच्या अगोदर येणार. किंवा बीएडच्या अगोदर पण येणार, कारण ब ने सुरुवात होतो. ब हे स्वर नाही, तो व्यंजन आहे. पुढचं वाक्य, माय फादर इज डॅश फार्मर. इथे फार्मर हा व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे. कोणतंही प्रोफेशन असेल, कोणताही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या किंवा त्या प्रोफेशनच्या नामाच्या अगोदर हे लक्षात ठेवायचं की हे आर्टिकल येतं. इथे येईल, माय फादर इज फार्मर. डॉक्टर असेल तर डॉक्टर, टीचर असेल तर टीचर, इंजिनियर असेल तर ॲन इंजिनियर. पुढचा प्रश्न, डॅश काऊ इज युजफुल ॲनिमल. इथे काऊच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. वाक्य होईल, पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल, द काऊ इज युजफुल ॲनिमल. इथे काऊ किंवा गाय याचा वापर किंवा याचा उल्लेख जो आहे तो संपूर्ण जातीचं वर्णन करण्यासाठी केलेला आहे. काऊ म्हणजे कुठली एक काऊ, कुठली एक गाय नसून सगळ्या गायी इज युजफुल ॲनिमल असा अर्थ या वाक्याचा होतो. जर कुठलंही एकवचनी नाम संपूर्ण जातीचा उल्लेख किंवा वर्णन करण्यासाठी वापरलं गेलं असेल तर अशा नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. वाक्य होईल, द काऊ इज युजफुल ॲनिमल. याच पद्धतीचे अजून काही उदाहरणं पाहायचे झाले तर, द कॅट लव्ज कम्फर्ट, द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लॉवर्स, द हॉर्स इज फेथफुल ॲनिमल, द लॉयन इज द किंग ऑफ ऑल ॲनिमल्स. असे काही वाक्य होतील. म्हणजे इथे कॅट कुठली एक कॅट नाही तर सगळ्याच कॅटचा उल्लेख केलेला आहे. द रोज म्हणजे सगळेच रोज किंवा रोज गुलाबाची सगळी जाती. इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लॉवर्स. द हॉर्स इज फेथफुल ॲनिमल, सगळे हॉर्स. द लॉयन इज द किंग ऑफ ॲनिमल्स. पुढचं उदाहरण, शुगर इज बॅड फॉर युअर टीथ. इथे शुगरच्या अगोदर कोणतं आर्टिकल येतं ते आपल्याला पाहायचं आहे. इथे येईल पर्याय क्रमांक 4 नो आर्टिकल. म्हणजे शुगर या नामाच्या पूर्वी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल येणार नाही. एखादं पदार्थवाचक नाम किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन किंवा अनकाउंटेबल नाऊन असेल आणि या नामाचा उपयोग जनरल सेन्समध्ये केला असेल तर अशा पदार्थवाचक किंवा ॲब्स्ट्रॅक्ट किंवा अनकाउंटेबल नाऊनसोबत कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. आणि इथे शुगर हे पदार्थवाचक नाम आहे, सोबतच ते अनकाउंटेबल मोजता न येणारं सुद्धा नाऊन आहे, त्यामुळे इथे आपण कोणतंही आर्टिकल वापरणार नाही. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 नो आर्टिकल. पुढचं उदाहरण, ही डज नॉट टेक शुगर इन हिज टी. इथे पण शुगर हे अनकाउंटेबल नाऊन आहे प्लस ते मटेरियल नाऊन आहे. यापूर्वी आपण कोणतंही आर्टिकल वापरलं जाणार नाही किंवा वापरणार नाही. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 नो आर्टिकल. ही डज नॉट टेक शुगर इन हिज टी. पुढचं वाक्य, वुड यू पास मी डॅश शुगर. इथे शुगरचा वापर जो आहे तो जनरल सेन्समध्ये केलेला नाही. इथे आपण पर्टिक्युलर शुगरबद्दल बोलतोय असा अर्थ होतो. म्हणजे आपण टेबलवर बसलेलो आहे आणि आपल्यासमोर शुगर आहे. वुड यू पास मी द शुगर येणार. इथे येणार आर्टिकल द, म्हणजे आपण एका पर्टिक्युलर शुगरबद्दल बोलत आहोत, त्यामुळे इथे येईल द. जर हे शुगर जनरल सेन्समध्ये वापरलं गेलं असेल तर इथे कुठलाही आर्टिकल आलं नसतं, परंतु आपण आता इथे पर्टिक्युलर शुगरबद्दल बोलत आहोत, त्यामुळे इथे येणार द शुगर. पुढचं वाक्य आहे, डॅश शेक्सपियर वॉज अ ग्रेट ड्रॅमॅटिस्ट. शेक्सपियर हे एक प्रॉपर नाऊन आहे, विशेष नाम आहे आणि सामान्यतः विशेष नामाच्या पूर्वी कोणतंही आर्टिकल वापरलं जाणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 नो आर्टिकल. डायरेक्ट वाक्य होईल, शेक्सपियर वॉज अ ग्रेट ड्रॅमॅटिस्ट. पुढचं वाक्य, कालिदास इज कॉल्ड शेक्सपियर ऑफ इंडिया. इथे शेक्सपियर याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल कोणतं येतं ते बघायचं आहे. इथे कालिदास हे प्रॉपर नाऊन आहे, याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल आलं नाही. तसं शेक्सपियर हे सुद्धा प्रॉपर नाऊन आहे, परंतु या वाक्यामध्ये इथे ते शेक्सपियर हे नाव कॉमन नाऊन, सामान्य नाम म्हणून वापरलं गेलेलं आहे. आणि ज्या वेळेस एखाद्या प्रॉपर नाऊनचा उल्लेख वाक्यामध्ये सामान्य नामासारखा केला जातो त्यावेळेस त्या सामान्य नामापूर्वी किंवा त्या नामापूर्वी आर्टिकल वापरलं जातं. इथे वाक्य होईल, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया.
पुढचा प्रश्न, डॅश डॅश ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ. ॲडव्हर्टाइजमेंट उच्चार एने होतो, स्वराने होतो, त्यामुळे ते येईल ॲन ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ. नेक्स्ट, डॅश मिल्क, डॅश बटर अँड डॅश चीज आर नरिशिंग फूड्स. इथं कुठलं आर्टिकल येतं ते आपल्याला शोधायचं आहे. इथं येईल पर्याय क्रमांक 4 नो आर्टिकल. मिल्क, बटर अँड चीज हे तीनही मटेरियल नाउन असून ते अनकाउंटेबल नाउन्स आहेत, त्यामुळे या तीनही नामापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरलं जाणार नाही. वाक्य होईल डायरेक्ट मिल्क, बटर अँड चीज आर नरिशिंग फूड्स. नेक्स्ट, शी इज डॅश इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू डॅश युरोपियन इंजिनियर. इथे आपल्याला इंडियन आणि युरोपियन या दोन नामांच्या पूर्वी आर्टिकल वापरायचे आहेत. पहिला आहे इंडियन, ईने उच्चार होतो, स्वरांनी उच्चार होतो, त्यामुळे इथे येईल ॲन. शी इज ॲन इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू युरोपियन. ईने जरी सुरुवात होत असेल या नामाची तरी इथे उच्चार यूने होतो, युरोपियन यने उच्चार होतो, त्यामुळे इथे आर्टिकल येईल म्हणजे वाक्य होईल शी इज अ इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू अ युरोपियन इंजिनियर. नेक्स्ट, ॲन इंडस्ट्रियल एक्झिबिशन वॉज ओपन इन डॅश सिटी. इथे येईल ॲन इंडस्ट्रियल एक्झिबिशन वॉज ओपन इन द सिटी. नेक्स्ट, nobody was able to suggest dash answer to dash problem we are discussing. इथे येईल nobody was able to suggest an answer to the problem we are discussing. answer हे नाम आहे आणि answerचा उच्चार स्वराने होतो, त्यामुळे इथे येणार an आणि टू डॅश प्रॉब्लेम वी आर डिस्कसिंग. प्रॉब्लेम हे नाम आहे आणि ते स्पेसिफाईड केलेलं आहे वी आर डिस्कसिंग या फ्रेजने, त्यामुळे इथे येईल nobody was able to suggest an answer to the problem we are discussing. पुढचा प्रश्न, दे स्पीक डॅश हिंदी ॲट होम. इथे हिंदीच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. इथे येणार नो आर्टिकल, म्हणजे भाषांच्या नावाच्या अगोदर साधारणतः कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही आणि हिंदी ही एक भाषेचं नाव आहे, त्यामुळे इथे आर्टिकल येणार नाही. म्हणजे भाषांचं नाव फक्त सामान्यतः वापरलं असेल तर येणार नाही. तेच जर असं असेल इंग्लिशच्या अगोदर फक्त दे स्पीक इंग्लिश ॲट होम असेल तर त्या इंग्लिशच्या अगोदर कुठलंही आर्टिकल येणार नाही. परंतु असं असेल वाक्य डॅश इंग्लिश लँग्वेज इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. इथे इंग्लिश नंतर लँग्वेज हा शब्द आलेला आहे, यावेळेस आपण इथे आर्टिकल वापरणार द, म्हणजे ह्या इंग्लिश जे नाम आहे त्या नामाचा वापर विशेषणासारखा केला असल्यामुळे इथे आर्टिकल येणार. परंतु हे जे आपलं मुख्य वाक्य आहे दे स्पीक डॅश हिंदी ॲट होम, इथे कुठलंही आर्टिकल येणार नाही. परंतु याच भाषेच्या नामाचा वापर जर विशेषणासारखा केला असेल तर त्यापूर्वी आर्टिकल वापरलं जाणार. पुढचं असंच एक वाक्य पाहूयात, द इंग्लिश रूल्ड मोस्ट ऑफ द कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. इथे इंग्लिशचा अर्थ होतो इंग्लिश पीपल, इंग्लिश लोक, म्हणजे ह्या इंग्लिशचा अर्थ इंग्लिश पीपल, म्हणजे हे इंग्लिश जे नाम आहे ते इथे विशेषणाचं कार्य करते, त्यामुळे इथेही द हे आर्टिकल वापरलं गेलं आहे.